ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरीजी, बबन गित्ते यांना कुठेतरी अडकवलं जातं, फसवलं जातं असं मत जे आहे ते सातत्याने आता शरदचंद्र पवार पक्षातले नेते मंडळी करतात। बबन गित्तेने कोणताही गोळीबार केला नाही, गोळीबार केलेला असेल तर तो व्हिडिओ वगैरे फुटेज काहीतरी समोर आलं पाहिजे। त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय। परळीमधनं ते उमेदवार होते म्हणून त्यांना पॅक करण्याचा प्रयत्न। विरोधकांनी किती खोटा कांगावा केला तरी वस्तुस्थिती अशी आहे की बीड लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये परळी विधानसभेमध्ये पंकजाताईंना मिळालेला लीड आणि तो लीड मिळाल्यामुळे तुतारी गटाला तिथे खूप मायनसमध्ये जावं लागलं। त्यामुळे बबन गित्ते ही व्यक्ती प्रचंड चिडली। त्यानंतर जे सरपंच अजितदादा पवार गटाचे आहेत आणि मुंडे साहेबांचे समर्थक आहेत त्यांना त्यांनी घरी बोलावलं आणि त्यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला। त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। बबन गित्तेची पार्श्वभूमीच मुळात गुंड प्रवृत्तीची आहे। सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शास्त्र विना परवान्याचे वापरणे आणि अशा व्यक्तीला आदरणीय साहेबांनी डायरेक्ट प्रदेश उपाध्यक्ष करणं आणि प्रदेश उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना लोकसभेची जबाबदारी दिल्यावर परळीमध्ये मायनसमध्ये जावं लागणं हे दुःख त्यांच्या मनामध्ये होतं। आणि म्हणून आज आमची तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की जर मुख्य आरोपी बबन गित्ते असेल तर त्याला वाचवण्याकरता तुतारी गटाचे दोन नेते, त्यातलं एक नाव डॉक्टर जितेंद्र आव्हाड। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि दुसरा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता। तर आमचा त्याला प्रश्न असा आहे की बाबा अनंत करमुसे प्रकरणात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं। म्हणजे तुमची मुळात पार्श्वभूमी गुंडागर्दीची, एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तुम्ही एवढं मोठं पद देता आणि त्याच्यानंतर परत त्याच्यात बचावाला जाता, तर मला असं वाटते हा अत्यंत मूर्खपणा आहे। जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे, त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे। परंतु रोहित पवार म्हणतात की धनंजय मुंडे जे पालकमंत्री आहेत त्यांचा राईट हँड या सगळ्यामध्ये सक्रिय आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सगळ्या बीडला माहिती आहे की धनंजय मुंडेंचा परळीमध्ये राईट हँड कोण आहे। असं आहे की बारामतीमध्ये गुंडागर्दी माजवणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या विधानसभा लोकसभा मतदारसंघावर बोलून आपली बाष्कळ अक्कल पाजळू नये। धनंजय मुंडे साहेब परळी आणि बीडमधले मोठे नेते आहेत। त्यांना बदनाम करण्याच्या सुपाऱ्या तुतारी गटाच्या काही लोकांनी सुरुवातपासून घेतल्या होत्या। आणि प्रश्न असा आहे की बबन गित्ते जर त्या घटनेतले मूळ आरोपी असतील तर त्याला वाचवण्याकरता हा का पुढे येतोय। मी मागेही एकदा तुम्हाला आठवत असेल बारामतीला तुम्हीच माझं 1-to-1 केलं होतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। की मुळात हाच गुंडा आहे, त्याच्यामुळे गुंडाला पाठीशी घालणे ही याची नैतिक जबाबदारी आहे। पण मला प्रश्न निर्माण होतो की आदरणीय पवार साहेबांनी अशा व्यक्तीला पक्षात घेणं, त्याला जबाबदारी देणं आणि दुखणं काय आहे त्या व्यक्तीचं ज्याचं तुम्ही नाव घेतलं त्याचं दुखणं असं आहे की बीड विधानसभा परळी विधानसभेमध्ये आपण मायनस आहोत म्हणून त्यांच्या मनात ती खुन्नस होती आणि म्हणून हे सगळं ठरवलं गेलं। याच्या तळागाळाशी गेले तर ते धागेदोरे केविके पर्यंत गेलेले दिसतील तुम्हाला। मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाचे त्या भागातले 2-3 जिल्ह्यामधलं त्यांचं वलय आहे ते म्हणतात की मरळवाडीमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या मरळवाडीमध्ये तोडफोड झाली, जाळपोळ झाली, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। ते पालकमंत्र्यांना माहीत नाही का? पालकमंत्र्यांचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वरदहस्त आहे। कुठेतरी पालकमंत्री या सगळ्या गोष्टीच्या पाठी आहेत असं त्यांचं मत आहे। असं आहे, कोणी काय मत व्यक्त करावं हा लोकशाहीमधला प्रत्येकाचा अधिकार आहे। पालकमंत्री त्या ठिकाणी सक्षम आहेत। मुंडे साहेब कायदा आणि सुव्यवस्था अबाधित कशी राहील याकरता लक्ष ठेवून असतात। त्यामुळे आता आरोप करणारे आरोप करत असतात। परंतु मराठ्यांना गोवण्याचं काम सातत्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे नेते मंडळी करत असतात असं त्यांचं खुलं मत आहे। असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता कधीही जातीयवादी भूमिका घेत नाही। तुम्ही जरी कोणाचं वक्तव्य मला सांगत असाल पण मराठा समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज असेल, ओबीसी वर्ग असेल, हे सगळे गुन्ह्या गोविंदानं राहत आलेले लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये। अलीकडच्या काळामध्ये यामध्ये वितुष्ट कोणी निर्माण केलं हे शोधलं पाहिजे। त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फारसं बोलायचं नाही, पण मुळात त्या गोष्टीचे गेलं पाहिजे एवढं मला वाटतं। नागपूर दीक्षाभूमीमध्ये जे अंडर कन्स्ट्रक्शन केलं जात होतं त्या कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात आता भीम अनुयायी जे आहेत ते आक्रमक झालेत। त्यांचं म्हणणं आहे की मेन स्तूपाला जो आहे तो धक्का लागला नाही पाहिजे आणि ते कन्स्ट्रक्शन बंद केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आक्रमक झाले।
नाही, नक्कीच, कारण दीक्षाभूमीचा मुद्दा हा देशाच्या जगाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. अंडरग्राऊंड कार पार्किंग का झाली, त्यात कोणाला म्हणजे संबंधित आमदाराला प्रशासनाला विश्वासात घेतलं होतं का, आणि घेतलं नसेल तर हे का झालं, या सगळ्या गोष्टीचा एक वेगळा विषय होऊ शकतो. मात्र तुर्तास जनभावना तीव्र आहेत आणि ह्या जनभावना डोळ्यासमोर ठेवून सरकारची सुद्धा ती जबाबदारी असते की कुठल्याही प्रकारे, आता शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचं प्रेरणास्थान आहेत. त्याच्यामुळे दीक्षाभूमीला कुठेही धक्का लागणार नाही, त्याची काळजी सरकार म्हणून सरकार परिपूर्ण घेणार आहे. खरं तर मदतीचा हात एकनाथचे बॅनर जे आहेत ते मुंबईभर नव्हे तर राज्यभर लागलेले आहेत. कुठेतरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वगळून मुख्यमंत्री हे स्वतःच सरकारमधल्या योजनांचं श्रेय घेण्याकरता हे सगळं कारभार करत आहेत का, असा सवाल आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे पुढच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं मुख्यमंत्रीपदाचं प्रोजेक्शन करतात आहेत. अजिबात नाही, असं मी म्हणणार पण नाही. साधारण अनाथांचा हात एकनाथ हे जे काही स्लोगन मी कालपासून मुंबईमध्ये बघतो, असंच आहे ना, की काही चुकलं आहे माझं, जे बघतोय त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पण फोटो आहेत. आणि शेवटी महाराष्ट्राचा अंतर्गत अर्थसंकल्प हा उपमुख्यमंत्री अजितदादांनी सादर केलेला आहे. त्यामुळे हे कोणी एकटा वैयक्तिक श्रेय घेऊ शकत नाही, हे महायुतीचं वैयक्तिक श्रेय आहे आणि त्या दृष्टीनंच आमची पावलं पडलेली आहेत. त्याच्यामुळे याचं राजकारण करू नये असं मला वाटतं. परंतु कुठेतरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपलं मुख्यमंत्रीपदाचं दावेदारी सिद्ध करतात आहेत का या सगळ्या? अहो, त्याला वेळ आहे, अजून विधानसभा लागण्याच्या बाकी आहेत. विधानसभा लागतील, ते महायुती एकत्र लढेल, त्याच्यानंतर किती जागा सुटतील आणि त्याच्यानंतर कोणाच्या जागा जास्त येतील त्यावर मुख्यमंत्री ठरतील. पण आज जे आहे महायुतीच्या सरकारचा चेहरा म्हणून तर एकनाथराव शिंदे आहेत मुख्यमंत्री म्हणून, आणि दोन उपमुख्यमंत्री. आता जर ते जाहिराती होत असतील किंवा तशा पद्धतीने जनतेपर्यंत मॅसेज जात असेल त्यात चुकण्यासारखं काय नाही. जागा वाटपाचं काय मग, तुम्ही आता सावरासावर करतायत सगळं? अजिबात सावरासावर करत नाही. जागा वाटप वरिष्ठ पातळीवर होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मिळणार. परंतु तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला नोटीस दिल्यानंतर तुमची ही बोलती जी आहे ती बदलली आहे का, तुमची वाणी बदललेली आहे? असं आहे की नोटीस प्रत्येकाला प्राप्त झाली. आमच्या ज्या भावना होत्या त्या सन्माननीय प्रांताध्यक्षांकडे आम्ही बोलून दाखवल्या. आमची बोलती कधी बंद झालेली नाही. प्रबोधनकार ठाकरेचं एक वाक्य आहे, माझी वाणी आणि नानी लेखणी हे थांबवण्याची ताकद केवळ मृत्यूत आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पक्षामध्ये आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. नोटीस आली असेल तर त्याला उत्तर पण आम्ही दिलं, आणि आमच्याकडून जर काही आताताईपणाने बोलल्या गेलं असेल तर त्याची समज पण आम्हाला वरिष्ठ पातळीवरून दिल्या गेली. मात्र प्रोटोकॉल पण ठरवला गेला. आम्ही बोलणार नाही याची खबरदारी घेतो. पण महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी चुकूनही काही बोलू नये, नाहीतर आम्हाला तोडीसतोड उत्तर द्यायला आपण भाग पाडू नये, हे पण मी बोलतो. तुम्ही ट्विट केलं आहे की सभागृहात ज्युनियर जे आमदार आहेत त्यांना बोललं दिलं जात नाही. सातत्याने शहरी भागातले मुद्दे या सगळ्या वरच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आणतात, परंतु ग्रामीण भागातले शेती भागातले जे काही प्रश्न आहेत ते चर्चिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मागे पडलेत असं तुमची खंत आहे? खरं तर ही खंत माझी रास्त आहे. कदाचित हे ऐकून आदरणीय सभापती निलमताई मला विचारतील याबद्दल जाब, पण ही खंत मात्र नक्की आहे की विधान परिषदेमध्ये वरिष्ठ सभागृहात ज्यावेळी मुंबई आणि मुंबई उपनगराचे प्रश्न येतात त्यावेळी प्रत्येक सन्माननीय सदस्य हात वर करतो आणि त्यांना संधी भेटते. मात्र मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र आहे की नाही, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बाबत ज्यावेळेस आम्ही हात वर करतो त्यावेळेस मात्र नवीन तरुण आमदारांना बोलू दिले जात नाही. ही माझी खंत मी ट्विटद्वारे व्यक्त केलेली आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर बोलत होते. बबन गित्ते यांना परळीमध्ये यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप कमी लीड मिळालेला होता. त्यामुळे बबन गित्ते हे कुठेतरी फ्रस्ट्रेटेड झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडनं हा गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. उगाच पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचं काम जे आहे ते तुतारी गटाचे नेते करत आहेत, असा थेट हल्लाबोल जो आहे तो अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षमंकणी, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.